नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याचा थेट संबंध तुमच्या खिशाशी आणि आपल्या देशाच्या प्रगतीशी आहे. सध्या तुम्ही टीव्हीवर किंवा मोबाईलवर बातम्या पाहत असाल की जगात सगळीकडे युद्धाचं वातावरण आहे. विशेषतः पश्चिम आशियामध्ये म्हणजेच इराण आणि इस्रायलमध्ये जो तणाव वाढला आहे, त्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष एकाच गोष्टीकडे लागलं आहे आणि ती गोष्ट म्हणजे कच्चं तेल. जेव्हा जेव्हा जगात युद्ध होतं किंवा तणाव वाढतो, तेव्हा कच्च्या तेलाच्या किमती वाढतात आणि त्याचा फटका आपल्यासारख्या सामान्य माणसांना बसतो. पेट्रोल आणि डिझेल महाग झालं की आपोआपच वाहतूक महाग होते आणि मग भाजीपाल्यापासून ते प्रत्येक गरजेच्या वस्तूचे भाव वाढतात. पण मित्रांनो, अशा या टेन्शनच्या वातावरणात आपल्या भारतासाठी राजस्थानच्या वाळवंटातून एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. राजस्थानचं नाव घेतलं की आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? अथांग वाळवंट, कडक ऊन आणि पाण्याची टंचाई. पण आता याच राजस्थानच्या वाळवंटाने भारताला सोन्यासारखं तेल द्यायला सुरुवात केली आहे. आपली सरकारी कंपनी ऑइल इंडिया लिमिटेडने थारच्या वाळवंटात तेलाचा असा साठा शोधला आहे आणि त्याचं उत्पादन इतकं वाढवलं आहे की सध्या त्याची चर्चा जगभर होत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की राजस्थानमध्ये नेमकं काय घडलंय आणि हे तेल कसं काढलं जातंय, ज्यामुळे आपल्या देशाची ताकद वाढणार आहे. मित्रांनो, सर्वात आधी आपण या यशाच्या आकडेवारीबद्दल बोलूया, कारण त्यावरूनच या कामाची व्याप्ती लक्षात येते. ऑइल इंडिया लिमिटेडने राजस्थानमधील जोधपूर सँडस्टोन फॉर्मेशनमधून दररोज तब्बल 1202 बॅरेल कच्च्या तेलाचं उत्पादन करून एक नवा रेकॉर्ड बनवला आहे. आता तुम्हाला वाटेल की 1202 बॅरेल म्हणजे काय मोठी गोष्ट आहे? तर लक्षात घ्या की गेल्या वर्षी याच काळात हे उत्पादन दिवसाला फक्त 705 बॅरेल होतं. म्हणजेच फक्त एका वर्षात या उत्पादनात 70% वाढ झाली आहे. जेव्हा एखादी सरकारी कंपनी एका वर्षात आपलं उत्पादन 70% वाढवते, तेव्हा ती साधी गोष्ट नसते. यामागे शेकडो इंजिनियर्सची मेहनत आणि अतिशय प्रगत तंत्रज्ञान आहे. राजस्थानच्या या जमिनीला बाघेवाला तेल क्षेत्र म्हटलं जातं, जे जैसलमेर जिल्ह्यात येतं. गेल्या संपूर्ण वर्षात इथून एकूण 43,773 मेट्रिक टन तेल काढलं गेलं आहे, जे आधीच्या वर्षाच्या तुलनेत खूपच जास्त आहे. हे आकडे हेच सांगतात की राजस्थान आता भारताचं नवीन ऊर्जेचं केंद्र बनण्याच्या मार्गावर आहे. आता तुमच्या मनात प्रश्न येईल की जर तिथे इतकं तेल आहे तर आपण ते आधीच का काढलं नाही? तर मित्रांनो, राजस्थानच्या या भागात तेल काढणं हे जगातील सर्वात कठीण कामांपैकी एक मानलं जातं. याचं मुख्य कारण म्हणजे इथल्या तेलाची गुणवत्ता. राजस्थानमध्ये जे तेल मिळतं त्याला तांत्रिक भाषेत हेवी क्रूड म्हणतात. आता हे हेवी क्रूड म्हणजे नेमकं काय असतं? साध्या उदाहरणाने समजून घेऊया. पाणी कसं असतं? एकदम पातळ आणि प्रवाही. पण मध किंवा डामर कसं असतं? एकदम घट्ट आणि चिकट. राजस्थानचं तेल हे मधासारखं किंवा चक्क डांबरासारखं घट्ट असतं. जमिनीच्या खाली हजारो फूट खोलवर हे तेल इतकं चिकट असतं की ते साध्या पंपाने वर खेचणं अशक्य असतं. जर तुम्ही साध्या मशीनने ते काढायचा प्रयत्न केला तर ते मशीनच जॅम होईल. त्यात भर म्हणून थार वाळवंटातील प्रचंड उष्णता आणि वाळूचे ढिगारे यामुळे तिथे काम करणं खूप आव्हानात्मक असतं. अशा कठीण परिस्थितीत तेल काढण्यासाठी साध्या विहिरी खोदून काम चालत नाही. तिथे विज्ञानाची मोठी मदत घ्यावी लागते. ऑइल इंडियाच्या इंजिनियर्सने या समस्येवर एक भन्नाट उपाय शोधला आहे. त्यांनी सायक्लिक स्टीम स्टिम्युलेशन नावाचं एक खास तंत्रज्ञान वापरलं. हे नाव ऐकायला जरी अवघड वाटत असलं तरी याची प्रोसेस खूप सोपी आहे. इंजिनियर काय करतात की जमिनीच्या खाली विहीर खोदून तिथे खूप गरम वाफ अतिशय दाबाने सोडतात. ही वाफ जेव्हा खाली असलेल्या घट्ट तेलाला मिळते तेव्हा त्या उष्णतेमुळे ते तेल वितळायला लागतं. जसं फ्रीजमध्ये ठेवलेलं तूप किंवा लोणी बाहेर काढल्यावर उष्णतेने पातळ होतं, अगदी तसंच हे घट्ट तेल गरम वाफेमुळे पातळ होतं. एकदा का तेल पातळ झालं की मग आधुनिक पंपांच्या साह्याने ते जमिनीच्या वर खेचलं जातं. यालाच थर्मल एन्हान्स्ड ऑइल रिकव्हरी असंही म्हणतात. याशिवाय त्यांनी फिशबोन ड्रिलिंग नावाचं तंत्रज्ञान वापरलं. तुम्ही माशाचा काटा पाहिला असेल. मधोमध एक मुख्य काटा असतो आणि त्याला बाजूने अनेक लहान काटे फुटलेले असतात. अगदी तसंच जमिनीखाली एक मुख्य विहीर खोदली जाते आणि तिला बाजूने अनेक लहान विहिरी जोडल्या जातात. यामुळे कमी खर्चात आणि कमी जागेत जास्तीत जास्त तेलसाठ्यापर्यंत पोहोचता येतं. भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारचं प्रगत तंत्रज्ञान वापरलं गेलं आहे. आता विचार करा की राजस्थानच्या वाळवंटातून हे तेल बाहेर निघालं, पण पुढे त्याचं काय होतं? हे तेल थेट तुमच्या गाडीत वापरता येत नाही, कारण ते खूप अशुद्ध असतं.
बाघेवाला क्षेत्रातून निघालेलं हे कच्चं तेल मोठ्या टँकर्समध्ये भरलं जातं. हे टँकर्स राजस्थानमधून गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यात जातात. तिथे ONGCचं एक मोठं सेंटर आहे. मेहसाणा इथून हे तेल पाईपलाईनमध्ये सोडलं जातं आणि तिथून ते थेट वडोदरा येथील कोयाली रिफायनरीमध्ये पोहोचतं. या रिफायनरीमध्ये या कच्च्या तेलावर प्रक्रिया केली जाते आणि त्यातून पेट्रोल, डिझेल, केरोसिन आणि इतर पेट्रोलियम पदार्थ तयार केले जातात. त्यानंतरच ते तुमच्या जवळच्या पेट्रोल पंपावर पोहोचतं. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या सर्व घडामोडींचा आपल्याला काय फायदा होणार आहे? पहिला मोठा फायदा म्हणजे आपली दुसऱ्या देशांवरची निर्भरता कमी होईल. भारत आपल्या गरजेचं 80% अधिक तेल दुसऱ्या देशांकडून विकत घेतो आणि त्यासाठी आपल्याला दरवर्षी लाखो कोटी रुपये खर्च करावे लागतात. जर आपण आपल्याच देशात जास्त तेल काढलं तर आपले हे लाखो कोटी रुपये वाचतील, जे देशाच्या इतर विकासासाठी वापरता येतील. दुसरी गोष्ट म्हणजे आपली ऊर्जा सुरक्षा. सध्या जगात युद्धाचं वातावरण आहे आणि जर समुद्रमार्गे होणारा तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला तर भारतात तेलाची टंचाई निर्माण होऊ शकते. अशावेळी राजस्थानसारखी तेल क्षेत्र देशाला सावरून धरतात आणि आपल्याला कोणासमोर हात पसरायची गरज पडत नाही. तसेच जेव्हा देशांतर्गत उत्पादन वाढतं तेव्हा जागतिक बाजारातील चढ-उतारांचा आपल्यावर होणारा परिणाम कमी होतो, ज्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर राहण्यास मदत होते. या प्रकल्पांमुळे राजस्थानच्या या दुर्गम भागात स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आहे आणि तिथे रस्ते, वीज यासारख्या सुविधांचा विकास झाला आहे. मित्रांनो, ऑइल इंडिया लिमिटेडने जे करून दाखवलं आहे ते खरंच कौतुकास्पद आहे. 1991 मध्ये हे तेल क्षेत्र शोधलं गेलं होतं, पण त्या काळी आपल्याकडे हे तेल काढण्याचं तंत्रज्ञान नव्हतं. आज अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर आपण हे साध्य केलं आहे. हे यश केवळ एका कंपनीचं नाही, तर आत्मनिर्भर भारताच्या दिशेने पडलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. थार वाळवंटातील कडक उन्हात जिथे उभं राहणंही कठीण असतं, तिथे आपले इंजिनियर्स आणि कामगार रात्रंदिवस मेहनत करून देशासाठी तेल काढत आहेत. त्यांच्या या जिद्दीमुळेच आज आपल्याला ऊर्जेच्या बाबतीत कोणावर अवलंबून राहावं लागणार नाही, अशी आशा निर्माण झाली आहे. सध्या इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी अंशतः रोखल्यामुळे आशियाई बाजारपेठेत तेलाचा पुरवठा विस्कळीत होण्याची भीती आहे. पण अशावेळी आपल्या मंत्रालयाने आश्वासन दिलं आहे की देशात इंधनाचा पुरेसा साठा आहे. राजस्थानमधील हे उत्पादन वाढणं भारतासाठी अशा संकटाच्या वेळी बॅकअपसारखं काम करत आहे. भविष्यात ऑइल इंडिया तिथे अजून नवीन विहिरी खोदणार आहे आणि उत्पादनाचे नवे रेकॉर्ड बनवणार आहे. यामुळे राजस्थान हे केवळ पर्यटनाचं केंद्र न राहता भारताचं ऊर्जेचं भांडार बनणार आहे. तर मित्रांनो, ही होती राजस्थानच्या वाळवंटातील त्या यशाची गोष्ट, ज्याने भारताला जगात एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. तुम्हाला काय वाटतं? भारताने अशा प्रकारे स्वतःचं तेल उत्पादन अजून वाढवायला हवं का? आणि यामुळे खरंच पेट्रोलचे भाव कमी होतील असं तुम्हाला वाटतं का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आणि विषयांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आम्हाला असे सखोल रिसर्च केलेले व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळतं. पुन्हा भेटूया पुढच्या एका अशाच इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या देशाच्या प्रगतीचा अभिमान बाळगा. धन्यवाद आणि जय हिंद.